की स्पष्टपणाने राज्यांनी राज्याच्या व्यवस्था करून या ठिकाणी कर्जमाफी द्यावी। केंद्र सरकार कुठलाही बोजा घ्यायला सभापती महोदय तयार नाही। आदरणीय इथं रावते साहेब बसलेले, ते नगरविकास देशाचे मंत्री व्यंकय्या नायडू साहेबांना भेटले आणि त्यांना भेटल्यानंतर सुद्धा व्यंकय्या नायडू साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही या ठिकाणी संबंध देशासाठी कर्जमाफीचा निर्णय करू शकत नाही, इतर राज्यांनी आपलं आपलं बघावं। तर सभापती महोदय, कर्जमाफी या राज्यातल्या शेतकऱ्यांना कशी मिळणार या संदर्भामध्ये सभापती महोदय कुठेतरी अस्वस्थता निर्माण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये होणं आवश्यक आहे। म्हणून आज आम्ही 289 सुद्धा या संदर्भामध्ये सभापती महोदय दिला। मग नेहमीच शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जर सरकारच्याकडून अनास्था निर्माण होत असेल, सभापती महोदय, कर्जमाफीच्या एका विषयावरती खालच्या सभागृहामध्ये 19 सदस्य निलंबित झाले। या महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती पहिल्यांदा असं घडलं। सभापती महोदय, निलंबन झालं। आजपर्यंतही निलंबन या ठिकाणी परत घेतलं नाही। ठीक आहे, ती भूमिका जी घ्यायची आहे ती घेईल, पण सभापती महोदय, संबंध विरोधी पक्ष आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरला। आज सदनामध्ये गेली 15 दिवस आम्ही सर्व विरोधी पक्ष म्हणून कर्जमाफीसाठी या ठिकाणी भांडण केलं। सरकारच्या या ठिकाणी भूमिका बदलायसाठी आम्ही प्रयत्न केला, पण ज्यावेळेस सरकारची भूमिका बदलत नाही सभापती महोदय, त्यावेळेस मात्र विरोधी पक्ष म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून या ठिकाणी संघर्ष करतोय। सभापती महोदय, कुठेतरी जनाची नाही मनाची या सरकारला वाटावी आणि या ठिकाणी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। सभापती महोदय, हे आमची विनंती आहे। 289 प्रमाणे आम्ही हा प्रस्ताव दिला सभापती महोदय। तेव्हा बोलायचं ना सर। सभापती महोदय सांगितलं, बोला सभापती महोदय। म्हणून अपेक्षा आमची एवढीच आहे की सन्माननीय मुख्यमंत्री इथं आहेत, त्यांना सुद्धा शेतकऱ्यांची परिस्थिती माहिती आहे, पण का कुणास ठाऊक शेतकऱ्यांकडे बघण्याची दृष्टी त्या बाकावर बसल्यावर सन्माननीय मुख्यमंत्र्यांची बदलली। मधल्या काळामध्ये व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर सन्माननीय पाशा पटेल यांच्या पायी दिंडीच्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट आपण सगळ्यांनी कदाचित पाहिलं असेल व्हायरलवर। मग अगदी सोयाबीनच्या बाजारभावापासून कर्जमाफीपर्यंत त्या काळामध्ये सन्माननीय त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असणारे आता सन्माननीय विद्यमान मुख्यमंत्री ही भूमिका मांडतात की त्यावेळेस कर्जमाफी योग्य होती आणि आज त्या बाकावर बसल्यावर कर्जमाफी अयोग्य। सभापती महोदय, त्यामुळे आमची विनंती आहे पुन्हा एकदा की या 289च्या संदर्भामध्ये आपल्याला निर्णय करावाच लागेल, पण त्याचबरोबर या सरकारने या राज्यातील कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा सभापती महोदय निर्णय करावा, ही या ठिकाणी आपल्याला मी विनंती करतो सभापती महोदय। शेवटी सभापती महोदय, हे सदन कामकाज आणि राज्याच्या जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी शेवटी शेतकऱ्यांची असतील मलाच कळलं नाहीये ते कुठल्या नियमाखाली बोलतात। तुम्ही सांगितल्याबद्दल मी आपला आभारी आहे। म्हणजे 289 प्रश्नोत्तराच्या आत घेतात याचाही मला आजच शोध लागला। सभापती महोदय, या अगोदर सुद्धा प्रश्न उत्तराच्या अगोदर कर्जमाफीच्या संदर्भामध्ये 289ची चर्चा करायला आपणच परवानगी दिली सभापती महोदय। एक्सेप्शन इज नॉट द रूल असं होतं। बरोबर, मान्य आहे सभापती महोदय, पण आपलीच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रती असणारी सहानुभूती या सदनामध्ये आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रती बोलायला संधी म्हणून मिळते सभापती महोदय। म्हणून आमची विनंती सभापती महोदय, सरकारने पुन्हा विचार करावा आणि कर्जमाफीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निर्णय सभापती महोदय। एक मिनिट सरकार त्या बाबतीत जी काही धोरणं आहेत ती धोरणं निश्चितपणे आखेल, हा विश्वास या सभागृहाला मी देतो। आणि हे करत असताना जे 1 कोटी शेतकरी आहेत की ज्यातले अनेक लोक हे 1 कोटी इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर नाही आहेत आणि यातले बहुतांश लोक हे रेग्युलर त्या ठिकाणी कर्ज भरतायत, आज त्यांच्या मनामध्ये हे येऊ नये की आपलीही कर्जमाफी होणार आहे आणि जर त्यांनी कर्ज भरलं नाही तर आपल्या सोसायट्या असतील, आपल्या जिल्हा बँका असतील, आपली शिखर बँक असेल, ही अडचणीत येईल। आणि म्हणून या सभागृहाच्या माध्यमातून त्यांनाही मी सांगतो की या 31 लाख लोकांकरता जी काही आम्ही योजना तयार करू त्यांना इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये परत आणण्याकरता, त्याच वेळी यांना असं वाटू नये की आपण कर्ज भरलं नसतं तर आपल्याला फायदा झाला असता, असं त्यांना वाटू नये। म्हणून त्यांच्याही करता काही ना काही योजना राज्य सरकार निश्चितपणे तयार करेल। एक विषय चुकीचा जाऊ नये म्हणून या ठिकाणी मी उठलोय सभापती महोदय।
आपण विनंती केली, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने निवेदन केलं, आम्ही ऐकलं सभापती. म्हणजे ऐकायलाच पाहिजे त्यांनी. ऐकलं ना सभापती महोदय, हे प्रथा परंपरा हे संकेत आहेत, आम्हाला माहिती आहे सभापती महोदय याच्या बाबतीमध्ये. पण विषय एवढाच आहे, ज्या 19 आमदाराच्या निलंबनाच्या बाबतीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की त्यांचं वर्तन ठीक नव्हतं. सभापती महोदय, कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जर शेतकऱ्यांनी वारकरी संप्रदायाचा टाळ वाजवला सभापती महोदय, तर या ठिकाणी कर्जमाफीची मागणी होती सभापती महोदय, ती काही व्यक्तिगत मागणी नव्हती. मला वाटतं आता गिरीश महाजन साहेब बसले 2011च्या बजेटला, यांनी ज्यावेळेस निलंबन सभापती महोदय यांचं झालं त्यावेळेस संजय गांधीचा अध्यक्ष आमदारांना का ठेवलं नाही त्याच्यासाठी गोंधळ घातला सभापती महोदय, म्हणून या ठिकाणी चर्चा करण्यात आलं. सभापती महोदय, कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विषय केला. सभापती महोदय, मला एवढंच सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांना विनंती करायची आहे, म्हातारी महिलाचं दुःख नाही, काळ सोपवू नये. हे सभागृह अध्यक्ष महोदय, हे या ठिकाणी टाळ वाजवण्याकरता नाही अध्यक्ष महोदय, हे जाण्याकरता नाही अध्यक्ष महोदय. हे सभागृह कशा करताय, नाहीतर मग सभागृहाचं कामकाज न करता या सभागृहामध्ये टाळच वाजवू अध्यक्ष महोदय आपण. त्याचं समर्थन जर होत असेल तर त्यांचं भाषण त्यांना लखलात, पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी अशा प्रकारचं समर्थन करणं अतिशय चुकीचं आहे. माझी अपेक्षा आहे विरोधी पक्षनेते तरुण आहेत, अशा प्रकारच्या बाबींचं समर्थन करण्यात येऊ नये. या सभागृहाची परंपरा नाही आहे. या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय 1-1 वर्षाकरता लोकांना आपण सस्पेंड केलंय, 1-1 वर्षाकरता. त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या सस्पेन्शनवर आणि खालच्या सभागृहाचा विषय आहे, या ठिकाणी त्याची चर्चा होणं नाही आहे. अशा प्रकारे झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.